नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण मॅनेजिंग डेटा रिसोर्सेस हे शॉर्टकट मध्ये थोडं डिस्कस करणार आहोत. पहिले याची आपण डेफिनेशन काय आहे समजून घेऊ. तर मॅनेजिंग डेटा रिसोर्सेस इन MIS मीन्स ऑर्गनायझिंग, स्टोरिंग, प्रोटेक्टिंग अँड युझिंग डेटा इफेक्टिव्हली सो दॅट मॅनेजर कॅन मेक अ बेटर डिसिजन. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे की डेटा ऑर्गनाईज करायचा आहे, स्टोअर करायचा आहे, प्रोटेक्ट करायचा आणि त्याचा इफेक्टिव्ह यूज करायचा आहे की त्या इफेक्टिव्ह यूज करून मॅनेजरला त्याचे मदत काय होते तर राईट डिसिजन किंवा बेटर डिसिजन घेण्यासाठी मदत होते. तर त्याला आपण मॅनेजिंग डेटा रिसोर्सेस असं म्हटलं. आता याच्यामध्ये मॅनेजिंग डेटा रिसोर्सेस मध्ये आता महत्वाच्या काय स्टेप येतील. पहिला आहे डेटा कलेक्शन, गॅदरिंग डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. आता कलेक्शन म्हणजे काय करायचं आहे की डेटा गॅदर करायचा वेगवेगळ्या सोर्सेस पासून. डेटा स्टोरेज, नंतर डेटा स्टोअर करायचा, ऑर्गनाइज अँड स्टोरिंग द डेटा इफिशियंटली. नंतर स्टोअर झाल्यानंतर डेटा प्रोसेसिंग करायचा, अनालाइज अँड ट्रान्सफॉर्मिंग डेटा युजफुल इन्फॉर्मेशन. नंतर डेटा सिक्युरिटी हा सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले करते, प्रोटेक्टिंग डेटा अनऑथराइज ऍक्सेस अँड लॉस. डेटा सिक्युरिटी हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे, कारण की जर डेटा सिक्युरिटी नसतील तर पुढे तो डेटा थेफ्ट होण्याचे किंवा त्याचा मिसयूज होण्याचे चान्सेस असतात. नंतर डेटा बॅकअप अँड रिकव्हरी, डेटाचा बॅकअप सुद्धा आवश्यक आहे. इन्शुरिंग डेटा अवेलेबिलिटी इन केस ऑफ द सिस्टम फेलर, त्यासाठी आपण डेटा बॅकअप किंवा त्याला रिकव्हरी म्हणतो. आणि नंतरची शेवटची स्टेज असते की डेटा डिस्ट्रीब्युशन, शेअरिंग डेटा विथ अथॉराइज युजर. म्हणजे जे काही अथॉराइज युजर आहे त्यालाच तो डेटा डिस्ट्रीब्यूट किंवा शेअर झाला पाहिजे. नंतरचं कंपोनंट यूज. आता कोणकोणते कंपोनंट याच्यामध्ये यूज होतात तर त्याच्यामध्ये मी ट्रिक्स अशी लिहित होतो. डी क्यूब सी म्हणजे त्याच्यामधला पहिला डी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे आपण त्याला DBMS म्हणतो. दुसरा डी आहे डेटा वेअर हाऊस, आणि तिसरा जो डी आहे डेटा मायनिंग टूल्स, आणि सी म्हणजे काय क्लाउड स्टोरेज. हे चार मेन कंपोनंट आहेत. आता डेटाबेस मॅनेजमेंट आहे, नंतर डेटा वेअर हाऊस आहे, डेटा मायनिंग टूल आहे, आणि एक आहे क्लाउड स्टोरेज. आता या चार मध्ये काय फरक आहे पुढच्या स्लाइड मध्ये बघू आपण. हा, बघा आता याच्यामध्ये चार जे आपण डिक्यूब सी जे आपण ट्रिक्स पाहिली. डिक्यूब सी म्हणजे कळलं ना तुम्हाला, हे डी आणि इकडे मी क्यूब असा लिहितो आणि सी. डी क्यूब, पहिला डी काय DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, दुसरा डी म्हणजे काय डेटा वेअर हाऊस, तिसरा डी म्हणजे काय डेटा मायनिंग टूल्स, आणि सी म्हणजे काय क्लाउड स्टोरेज. असे चार कंपोनंट आपण लक्षात ठेवलेले आहेत. आता पहिलं दिसते तर तुम्हाला DBMS, दुसरा आहे डेटा वेअर हाऊस, तिसरा आहे डेटा मायनिंग टूल्स, आणि चौथा आहे क्लाउड स्टोरेज. आता बघा त्याचा पहिले मिनिंग किंवा पर्पज काय. DBMS चा काय क्रिएट स्टोरेज मॅनेज डेटाबेस, या हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा पर्पज आहे. नंतर डेटा वेअर हाऊस म्हणजे काय स्टोरिंग, किंवा ज्याला आपण गोदाम म्हणतो मराठीत, म्हणजे काय स्टोर हिस्टोरिकल डेटा, म्हणजे प्रेझेंट डेटा स्टोर नाही करत तर हिस्टोरिकल डेटा प्रेझेंट करते. नंतर डेटा मायनिंग टूल्स मध्ये काय फाइंड द पॅटर्न इन डेटा, म्हणजे डेटामध्ये कोणता पॅटर्न फॉलोअप करते तर ते फाइंड करण्यासाठी डेटा मायनिंग टूल. नंतर क्लाउड स्टोरेज म्हणजे काय स्टोअर डेटा ऑनलाईन, म्हणजे आपलं सर्व्हर सोडून दुसऱ्या सर्व्हरवर डेटा स्टोअर करणे, त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग किंवा क्लाउड स्टोरेज असं म्हणत असतो. आता डेटा टाइप्स इथं बघा, हे काय ट्रान्झॅक्शनल डे बाय डे डेटा, हा हिस्टोरिकल डेटा आहे, म्हणजे प्रेझेंट किंवा फ्युचरचा नाही तर हा हिस्टोरिकल डेटा आहे. इथं लार्ज डेटा बेस मधला पॅटर्न फाइंड करायचा आहे, आणि इथं क्लाउड मध्ये काय एनी डेटा. नंतर एक्झाम्पल काय असते DBMS MySQL असेल, ओराकल किंवा SQL असेल. आता याचं एक्झाम्पल आहे कंपनी सेल्स डेटा. जर अगोदरल्या 5 वर्षाचा, आता हिस्टोरिकल म्हणल्यावर काय अगोदरल्या 3 वर्षाचा असू द्या, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, 10 वर्षाचा. कंपनी सेल्स डेटा पण कोणता पाहिजे तो डेटा हिस्टोरिकल, म्हणजे कंपनीचा प्रिव्हियस इयरचा डेटा. 5 वर्षाचा असू द्या, दोन, म्हणजे आजचा प्रेझेंट डेटा नाही. तर ते कंपनी सेल्स डेटा कोणता तर म्हणजे मागचा डेटा, तर त्याला आपण हिस्टोरिकल डेटा असं म्हणतो. म्हणजे 6 महिन्याचा असू द्या, 2 वर्षाचा असू द्या, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा असू द्या, कोणताही डेटा असू द्या. नंतर प्रोडक्ट परचेस पॅटर्न, हे कारण की फाइंड पॅटर्न करायचं ना, म्हणजे हे प्रेडिक्शन करण्यासाठी असते याचा उपयोग. म्हणजे काय लिहिलं आपण एकदा प्रोडक्ट परचेस पॅटर्न, म्हणजे बाबा प्रोडक्ट परचेस करणं म्हणजे काय असेल फ्युचर ट्रेंड्स, अशा ह्या गोष्टी प्रेडिक्ट करण्याचं एक ते पॅटर्न असते. नंतर जर आपण क्लाउड स्टोरेज एक्झाम्पल गुगल ड्राईव्ह असेल, ड्रॉपबॉक्स असेल, हे सगळे क्लाउडचे एक्झाम्पल आहेत. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये कळल्या असतील, समजल्या असतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.